संतोष माने सरांचा रिप्लाय आलेला आहे, येस. सो चला सुरुवात करूया आजच्या आपल्या लाईव्ह सेशनला. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार एम-पी-एस-सीची जी परीक्षा झाली होती, संयुक्त गर्भ मुख्य परीक्षा 9 जुलै 2022 रोजी, त्यामध्ये आलेल्या इंग्रजीच्या प्रश्नांचं आपण एनालिसिस करत आहोत, विश्लेषण करत आहोत. बघा, पहिला प्रश्न आपल्याला त्यांनी दिलेला आहे, "यू ऑट टू बी कन्सिडरेट टुवर्ड्स युअर पेशंट्स." आणि या ठिकाणी ऑट टूला अंडरलाईन केलेला आहे. द मॉडल ऑक्झिलरी अंडरलाईन इन द सेंटेन्स अबव्ह कन्वेज. यांनी म्हटलेलं आहे, की वरचा जो मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे, ज्याला अंडरलाईन करण्यात आलेला आहे, तो एक्झॅक्टली कोणता मीनिंग कन्वे करतो? तो नेसेसिटी म्हणजे आवश्यकता कन्वे करतोय का? की तो मॉरल ड्युटी एक प्रकारचं नैतिक ड्युटी, नैतिक कर्तव्य त्या ठिकाणी सांगतोय का? किंवा ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन सांगतोय का? किंवा माइल्ड कंपल्शन जे आहे तो या ठिकाणी सांगतोय का? आता सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, की ज्यावेळेस आपण मॉरल ड्युटी यासाठी वापरतो, त्यासाठी आपण कशाचा वापर करतो? ऑट टूचा वापर करतो. परंतु हे जरी तुम्हाला माहिती असलं तरी छोट्या-छोट्या गोष्टी आणखी लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला फक्त आणि फक्त ॲडव्हाइस द्यायची असते, त्यावेळेस आपण शूडचा वापर करतो. ज्यावेळेस आपल्याला फक्त आणि फक्त ॲडव्हाइस द्यायची असते, त्यावेळेस आपण कशाचा वापर करतो? शूडचा वापर करतो. ओके. त्यानंतर आपल्याला जर ॲडव्हाइस द्यायची आहे एखाद्या व्यक्तीला आणि ॲडव्हाइस देता-देता त्याला वॉर्निंग पण द्यायची आहे. ॲडव्हाइस देता-देता त्याला आपल्याला वॉर्निंग पण द्यायची आहे. तर मग अशा परिस्थितीत आपण कशाचा वापर करतो? हॅड बेटरचा वापर करतो. अशा परिस्थितीत आपण कशाचा वापर करतो? हॅड बेटरचा वापर करतो. सो हा पण एक महत्त्वाचा पॉइंट आहे. हा पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, इथे ऑब्लिगेशन आणि कंपल्शन लिहिलेलं आहे. जर बघा मित्रांनो, ऑब्लिगेशन असेल म्हणजे एखादी गोष्ट करणं हे असेल, ऑब्लिगेशन असेल किंवा नेसेसिटी असेल. एखादी गोष्ट ऑब्लिगेशन असेल किंवा नेसेसिटी असेल, तर मग अशा परिस्थितीत आपण कशाचा वापर करतो? मस्टचा वापर करतो. आणि म्हणून बघा, या ठिकाणी हे पण आपलं काय होईल? हे पण आपलं बरोबर होईल. त्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त मॉरल ड्युटी दाखवायची आहे. फक्त आणि फक्त आपल्याला काय दाखवायचं आहे? नैतिक कर्तव्य दाखवायचं आहे. मग मॉरल ड्युटीसाठी आपण कशाचा वापर करणार? ऑट टूचा वापर करणार. मॉरल ड्युटीसाठी आपण कशाचा वापर करणार? ऑट टूचा वापर करणार. ऑल राइट, क्लिअर आहे. आणि एक शेवटचं आणखी लक्षात ठेवा, की फक्त जर ड्युटी असेल किंवा एक्स्पेक्टेशन असेल, तर मग आपण सपोज टूचा वापर करतो. आणि हे सर्व मी तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्समध्ये शिकवलेलं आहे. 4थ्या क्रमांकाचं चॅप्टर आहे. सपोज टू प्लस व्ही1. सो हे सर्व व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. इथे बघा, यू ऑट टू बी कन्सिडरेट म्हटलेलं आहे. यू म्हणजे तुला, ऑट टू बी म्हणजे तुमची नैतिक जबाबदारी आहे, तुमची मॉरल ड्युटी आहे. टू बी कन्सिडरेट म्हणजे काय? संवेदनशील असणे टुवर्ड्स युअर पेशंट. म्हणजे हे कुणाला म्हटलेलं आहे? हे हॉस्पिटलमधील जे नर्सेस आहेत, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असेल, हॉस्पिटलचा जो स्टाफ आहे, त्यामधील कर्मचाऱ्यांना हे सांगितलं गेलेलं आहे, की यू ऑट टू बी कन्सिडरेट टुवर्ड्स युअर पेशंट. म्हणजे तुमचे जे रुग्ण आहेत किंवा ते जे पेशंट्स आहेत, त्या पेशंट्सच्या प्रती तुम्ही कसे असणे नैतिक तुम्ही कसे असणे गरजेचे आहे? तर संवेदनशील असणे हे तुमची नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून या ठिकाणी ऑट टू जो आहे तो एक मॉरल ड्युटी जो आहे तो सांगतो. आणि मॉरल ड्युटीसाठी बघा, बी ऑप्शन आहे आणि बी ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ऑल राइट, क्लिअर आहे. हे जरी तुम्हाला माहिती असलं, तर या गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील, तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं प्रॉपरली देता येतील. काही कन्फ्युजन राहणार नाही. पुढे बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली अँड आन्सर द गिव्हन क्वेश्चन. द कॅप्टन अँड कोच ऑफ द हॉकी टीम अटेंडेड द प्रेस कॉन्फरन्स. की एक कोच आहे आणि एक कॅप्टन आहे आणि यांनी हे कुठले कोच आहे, कुठले कॅप्टन आहे? तर हे हॉकी टीमचे कोच आणि कॅप्टन आहे आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती अटेंड केलेली आहे. आता सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, एक छोटासा पॉइंट, की बघा, या ठिकाणी हा कॉमन रूल आहे, की व्यक्ती जर एक असेल आणि हाच व्यक्ती जर कोच असेल आणि हाच व्यक्ती जर कॅप्टन असेल, तर आपण काय करतो? यापैकी दोघांना एक कॉमन आर्टिकल द किंवा एक कॉमन आर्टिकल ए जो आहे तो यूज करतो. एक कॉमन आर्टिकल जो आहे ए किंवा द, आपण या ठिकाणी काय करतो मित्रांनो? यूज करतो. एकतर कॉमन आर्टिकल तुम्ही द घेणार, दोघांसाठी एकच आर्टिकल घेणार किंवा आर्टिकल ए घेणार. ते जसं सेंटेन्स असेल त्या सेंटेन्सवर डिपेंड करतं. मग या सेंटेन्समध्ये बघा, की हा कॅप्टन आणि कोच जो आहे मित्रांनो, यांच्यासाठी एकच आर्टिकल जो आहे तो कॉमन वापरलेला आहे. मग कॉमन वापरलेला आहे म्हणजे कॅप्टन आणि कोच ही 2 वेगवेगळे व्यक्ती नसून हा केवळ एकच व्यक्ती आहे, की ज्याच्याकडे दोन्ही पदांची जबाबदारी आहे, की तोच एक कोच आहे आणि तोच व्यक्ती काय? कॅप्टन आहे. मग त्यांनी विचारलेलं आहे, की व्हॉट इस द स्टेटस ऑफ कॅप्टन अँड कोच इन द सेंटेन्स? की स्टेटस काय आहे कॅप्टन आणि कोचच्या सेंटेन्समध्ये? तर हे दोन्ही वेगवेगळे पर्सन नसून हा एकच पर्सन आहे. सो कॅप्टन अँड कोच आर टू डिफरंट पर्सन. डिफरंट वेगवेगळे व्यक्ती आहेत का? नाही. जर वेगवेगळे व्यक्ती असते तर जसा कॅप्टनला द दिलेला आहे ना,
कोचच्या आधी पण आर्टिकल द दिला असता. त्यांनी दिला नाही म्हणून डिफरंट वेगवेगळे पर्सन्स नाहीये. कॅप्टन एंड कोच इस द सेम पर्सन. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. बाकीचं चेक करण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही. सो हा क्वेशन आर्टिकल चॅप्टरवर विचारलेला आहे. आधीचा क्वेशन मॉडल ऑक्झिलरी वर्बवर विचारला होता. ऑल राइट, क्लिअर आहे सगळ्यांना? आता बघा पुढचा प्रश्न. ही सेड टू मी हेल्प हिम इन सेटलिंग द अकाउंट्स. बघा ही सेड टू मी हे काय आहे या ठिकाणी आपल्याला दिलेलं एक वाक्य आहे, की तो त्याला म्हणाला. म्हणजे त्याने काय रिपोर्ट केलेलं आहे ते. आणि हा आहे रिपोर्टेड पार्ट. मग आता बघा मित्रांनो, या सेंटेन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, की हे सेड टू मी हेल्प हिम इन सेटलिंग द अकाउंट्स. सो आता मी जर तुम्हाला विचारलं, की हे सेंटेन्स कोणतं आहे? हेल्प हिम त्याला मदत कर इन सेटलिंग द अकाउंट्स. अकाउंट सेटल करण्यासाठी त्याला मदत कर. तर हे कोणतं सेंटेन्स आहे मित्रांनो? हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. हे कोणतं सेंटेन्स आहे? हे आज्ञार्थी वाक्य आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. ऑल राइट. हे सगळ्यांना कळालं असेल, समजलं असेल. मग आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला आपल्याला काय करायचं आहे? डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. सो व्हिच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस करेक्टली चेंजेस द सेंटेन्स अबोव्ह इंटू इनडायरेक्ट स्पीच? बघा, ही सेड टू मी. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, की सेड टू जो आहे, हा सेड टू कशामध्ये कन्व्हर्ट होतो? टोल्डमध्ये. परंतु पुढचं वाक्य एक इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे आपण जनरली टोल्डचा वापर करत नाही. आपण एकतर ऑर्डर्ड किंवा कमांडेड किंवा रिक्वेस्टेड किंवा अर्ज्ड किंवा पर्सुएडेड अशा प्रकारचे शब्द जे आहेत ते आपण यूज करतो. म्हणून या सुरुवातीला इथे जो टोल्ड वापरलेला आहे हा चुकीचा होईल. ऑप्शन क्रमांक ए कॅन्सल होईल. त्यानंतर बघा पर्सुएडेड म्हणजे सगळ्यांना माहिती असेल, की पर्सुएडेड म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला कन्व्हिन्स करणे, एखाद्या व्यक्तीला पटवणे. मग या ठिकाणी ही सेड टू मी, तो मला म्हणाला, की त्याला अकाउंट सेटल करण्यामध्ये मदत करतो. तो मला कन्व्हिन्स करतोय का? तो माझ्या विनवण्या करतोय का? नाही. आणि म्हणून पर्सुएडेड जे आहे ते पण या ठिकाणी आपल्याला घेता येणार नाही. ही रिक्वेस्टेड मी टू हेल्प हिम इन सेटलिंग द अकाउंट्स. आता त्याने मला सांगितले, की त्याचं अकाउंट जे सेटल करण्यासाठी त्याची मदत कर. ओके. ही सेड टू मी हेल्प हिम इन सेटलिंग म्हणजे तो व्यक्ती त्याचं जे अकाउंट सेटल करण्यासाठी म्हणतोय मला मदत कर. सो ऑब्व्हियसली ही काय आहे? एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जरी आपल्या ठिकाणी काइंडली किंवा रिक्वेस्टेड हा शब्द किंवा काइंडली किंवा प्लीज हा शब्द दिसत नसला, तरी बाकीची ऑप्शन्स जी आहेत ती पण तर आपल्याला सपोर्ट करत नाहीये. म्हणून या ठिकाणी आपण हा जो रिक्वेस्टेड शब्द आहे, या रिक्वेस्टेड शब्दाला काय घेणार? सपोर्ट करणार, की ही रिक्वेस्टेड मी टू हेल्प हिम इन सेटलिंग द अकाउंट्स. म्हणून सेंटेन्स ही बरोबर होईल. और म्हणजे खूप कळकळीची विनंती करणे. खूप कळकळीची विनंती करणे असतं तर तिथे प्लीज आणि रिक्वेस्ट तरी प्लीज आणि काइंडली तरी आला असता. तो पण नाहीये. म्हणून एक माईल्ड रिक्वेस्ट जी आहे त्याला आपण या ठिकाणी मानूया आणि ऑप्शन क्रमांक सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर करूया. सो या पद्धतीने ऑप्शन क्रमांक 2 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. ॲक्चुअली कसं असायला पाहिजे होतं, की ही सेड टू मीचं ही टोल्ड मी असायला पाहिजे होतं आणि रिक्वेस्टेड मी आणि टोल्ड मी मध्ये रिक्वेस्टेडला आपल्याला जास्त प्राधान्य द्यावं लागतंय. ओके. चला पुढे बघा. ग्रीष्मा स्पोक विथ व्हाईट हीट. ग्रीष्मा स्पोक विथ व्हाईट हीट. आता या ठिकाणी बघा पहिलं ऑप्शन आहे नॅचरल श्रूडनेस. नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि श्रीयूड म्हणजे आपल्याला माहिती आहे जो धूर्त असेल, कनिंग असेल तो. सो नॅचरल श्रूडनेस ज्याच्यामध्ये असेल, नॅचरली जो धूर्त आहे तो, त्याला आपण व्हाईट हीट म्हणतो. इंटेन्स पॅशन, एखाद्या व्यक्तीमध्ये अतिशय तीव्र पॅशन आहे, अति झपाटलेला व्यक्ती आहे, त्याला आपण व्हाईट हीट म्हणतो का? येस. हीटचा अर्थ येताबरोबरच आपल्याला या ठिकाणी कळतंय मित्रांनो, की व्हाईट हीट म्हणजे काय? उष्णता. आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये गरमी आहे. त्याच्यामध्ये गरमी म्हणजे तो झपाटलेला आहे, त्याच्यामध्ये पॅशन आहे. आणि म्हणून या ठिकाणी ती जी गरमी आहे ती व्हाईट आहे. सो ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. बाकीची ही सर्व ऑप्शन चुकीची आहे कारण श्रूडनेस आणि कनिंग हे सारखेच आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक 4 होणार नाही. प्लेन व्हॉईस पण आपलं उत्तर होणार नाही. यासोबतच बघा आपल्याला बरेच विचारले जातात जसे की व्हाईट एलिफंट आपल्याला विचारलं जातं. व्हाईट एलिफंट आपल्याला विचारलं जातं. तुम्हाला माहिती असेल. व्हाईट एलिफंट म्हणजे काय? अशी वस्तू की जी एक्सपेन्सिव्ह आहे, परंतु ती काही कामाची नाही. ओके. अशी वस्तू की जी एक्सपेन्सिव्ह आहे, ती काहीही कामाची नाही. व्हाईटवर आणखी काय दिलेलं आहे आपल्याला? तर व्हाईट लाय माहिती असेल आपल्याला. व्हाईट लाय ज्याला सफेद झूड आपण असं म्हणत असतो. आपल्याला माहिती असेल व्हाईट लाय. आपल्याला माहिती असेल व्हाईट लाय. व्हाईट लाय. व्हाईट लाय म्हणजे काय? की एखाद्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं हार्म होऊ नये आणि ते हार्म अव्हॉइड करण्यासाठी एक निरुपद्रवी काय म्हणतात त्याला आपण? जे काही कामचं खोटं नाहीये ते बोललं जातं. त्याला आपण व्हाईट लाय असं म्हणतो. कारण याच्यामध्ये व्हाईट शब्द आहे ना, म्हणून हे फार महत्वाचं आहे. सो व्हाईट लाय जे आहे, हा पण या ठिकाणी आपल्यासाठी एक महत्वाचा इडियम किंवा फ्रेज आपण म्हणू शकतो. त्यानंतर आणखी एक आहे बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल व्हाईट कॉलर जॉब. व्हाईट कॉलर जॉब. व्हाईट कॉलर जॉब म्हणजे काय? असा व्यक्ती की जो ऑफिसचं काम करतो. असा व्यक्ती की जो ऑफिसचं काम करतो. त्याच्यानंतर आपल्याला हे पण माहिती असेल मित्रांनो व्हाईट वॉश. व्हाईट वॉश आपल्याला माहिती असेल. व्हाईट वॉश म्हणजे एखादी सीरीज असते की ज्यामध्ये व्हाईट वॉश मिळतं. आताच आयर्लंड विरुद्ध एक क्रिकेट सीरीज झाली होती.
त्यामध्ये भारताला आयर्लंडने व्हाईट वॉश केलेलं आहे. म्हणजे पूर्णतः काय केलेलं आहे? पुसून टाकलेलं आहे. पूर्णतः गिळंकृत केलेलं आहे. सो व्हाईट एलिफंट आहे, व्हाईट लाय आहे, व्हाईट कॉलर जॉब आहे, व्हाईट वॉश आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल वेव्ह दी व्हाईट फ्लॅग, वेव्ह दी व्हाईट फ्लॅग. वेव्ह दी व्हाईट फ्लॅग. वेव्ह दी व्हाईट फ्लॅगचा अर्थ कसा होतो, की एखाद्या व्यक्तीला आपण जसं काळे झेंडे दाखवतो, तसं व्हाईट फ्लॅग दाखवणं म्हणजे काय? आपली चूक आपण काय करतोय? ॲडमिट करतोय किंवा सरेंडर करतोय. आपली चूक आपण काय करतोय? ॲडमिट करतोय किंवा सरेंडर करतोय. आणि व्हाईट ॲज अ शीट म्हणजे काय? की एखादा व्यक्ती भीतीने किंवा आजाराने खूप घाबरलेला आहे. मग चला एवढे लक्षात ठेवा, एवढे भरपूर आहेत. ओके. एवढं लक्षात ठेवा, एवढे भरपूर आहे. कारण व्हाईट शब्दाशी संबंधित आहेत म्हणून तुम्हाला मी ते सांगितलेले आहे. ओके, ऑल राइट, क्लियर. चलो आगे बढ़ते हैं. वन हू लिव्स फॉर प्लेजर. एक असा व्यक्ती की जो फक्त आनंदासाठी जगतो किंवा जीवनात फक्त आनंद शोधतो. मग अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? हेडोनिस्ट म्हणतो. हेडोनिझम म्हणजे काय? सुखवाद. आणि हेडोनिस्ट म्हणजे काय? असा व्यक्ती की जो सुखवादी असेल. सो फॅनाटिक म्हणजे कोण? जो व्यक्ती धर्मांध असेल. जो व्यक्ती धर्मांध असेल, जो व्यक्ती कट्टर असेल, त्याला आपण फॅनाटिक म्हणतो. आणि म्हणून हे उत्तर आपलं होईल का? नाही. हॅपी गो लकी म्हणजे काय? आनंदी व्यक्ती, परंतु हा सुखवादी पाहिजे. म्हणून हेडोनिस्ट बरोबर होईल. मिसोगायनिस्ट म्हणजे असा पर्सन जो महिलांचा काय करतो? द्वेष करतो, हेट करतो, तिरस्कार करतो. सो वन हू लिव्हज फॉर प्लेजर, याला आपण काय म्हणतो मित्रांनो? सुखवादी. याला आपण काय म्हणतो? सुखवादी व्यक्ती, की जो फक्त सुखासाठी, ज्याला फक्त जीवनात काय पाहिजे? सुख पाहिजे, असा सुखवादी व्यक्ती. सो सी जर तुम्ही पाहिलं तर बघा सी दिलेला आहे त्यांनी ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, स्टॉप टॉकिंग. आपल्याला म्हटलेलं आहे स्टॉप टॉकिंग म्हणजेच काय? की हे एक इम्पेरेटिव्ह मूड किंवा इम्पेरेटिव्ह सेंटन्स आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस चेंजेस द अबोव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इंटू एन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. वरील सेंटेन्स जे दिलेलं आहे स्टॉप टॉकिंग, या सेंटेन्सला आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये किंवा इंटरोगेटिव्ह मोडमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मग त्यासाठी आपण डिड यू स्टॉप टॉकिंग म्हणणार का? स्टॉप टॉकिंग म्हटलेलं आहे, की म्हणजे बोलणं थांबव. आणि पास्टमध्ये आपण जाऊ शकतो का? यासाठी नाही. सो जेव्हा आपण त्याला चेंज करतोय, ट्रान्सफॉर्म करतोय सेंटेन्सला, तेव्हा त्याचा मीनिंग जो आहे, तो मीनिंग कमी होता कामा नये किंवा त्याचा टेन्स चेंज होता कामा नये. वुड यू स्टॉप टॉकिंग? वुड यू केव्हा यूज केलं जातं? जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला नम्र विनंती करतोय. इथे आपण त्याला बोलण्याचं थांबवायला सांगतोय. म्हणजे इथे कुठेतरी आपण चिडलेलो आहोत, इथे कुठेतरी आपण रागात आहोत. ही नम्र विनंती नाहीये. आणि विल यू स्टॉप टॉकिंग जी आहे, या ठिकाणी हे चिडलेल्या अवस्थेत म्हटलं जात आहे, की तू तुझं बोलणं थांबवशील का? शाल यू तर म्हणताच येणार नाही. म्हणून सी, सी बघा सी कुठे आहे? तर सी बघू शकतो आपण ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून हेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. यूज प्रॉपर पंक्च्युएशन इन द ब्लँक स्पेस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आय हॅव नो मनी देअरफॉर आय कॅन नॉट ऑफर्ड सर्व्हंट. माझ्याकडे पैसे नाहीये म्हणून मी सर्व्हंट ऑफर करू शकत नाहीये. आता या सेंटेन्समध्ये तुम्ही बघू शकतात, की एक सेंटेन्स जे आहे आय हॅव नो मनी, हे सेंटेन्स पूर्ण झालेलं आहे. हे सेंटेन्स जे आहे, हे सेंटेन्स पूर्ण झालेलं आहे. आता फक्त याच्यानंतर दुसरं सेंटेन्स जे आहे ते सुरू होतंय. दुसरं सेंटेन्स जेव्हा सुरू होतं लगेचच, तेव्हा आपण काय करतो? फुल स्टॉप देतो आणि पुढचं सेंटेन्स सुरू करतो. परंतु या ठिकाणी ते सेंटेन्स जे आहे ते याचाच भाग आहे. कारण याच्याविषयी थोडंसं पुढे माहिती जाते आपल्याला. याच्याशी कनेक्टेड आहे. म्हणून त्या खाली कॉमा द्यावा लागेल आणि मग हा होईल आपला काय? सेमिकोलॉन. सो ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. आणि तसेच या देअरफॉर नंतर सुद्धा आपल्याला एक कॉमा द्यावा लागेल. तेव्हा आपलं हे सेंटेन्स बरोबर होईल. पुढे बघा, नॉटविथस्टँडिंग द लेट आवर म्हणजे उशिरा आलेलो असलो तरी सुद्धा शी अटेंडेड द मीटिंग ॲज शेड्यूल. तरी सुद्धा तिने शेड्यूल केलेली मीटिंग जी आहे ती अटेंड केली. नॉट विथ स्टँडिंग 3 शब्दांनी बनलेला आहे. नॉट विथ स्टँडिंग. नॉट विथ स्टँडिंग म्हणजे काय? इन स्पाइट ऑफ किंवा डिस्पाइट ऑफ किंवा ऑल्दो किंवा दो. म्हणजे असून सुद्धा, होऊन सुद्धा, करून सुद्धा, असून सुद्धा. सो नॉट विथ स्टँडिंग द लेट आवर म्हणजे लेट आवर असून सुद्धा म्हणजे रात्री उशिरा असून सुद्धा म्हणजे रात्री झालेली आहे, उशीर झालेला आहे, तरी सुद्धा शी अटेंडेड द मीटिंग ॲज शेड्यूल. शेड्यूलप्रमाणे तिने मीटिंग जी आहे ती अटेंड केली. म्हणून या ठिकाणी नॉट विथ स्टँडिंग काय आहे? जसं डिस्पाइट आणि इन स्पाइट ऑफ जसं प्रपोजिशन आहे, तसं नॉट विथ स्टँडिंग काय आहे? प्रपोजिशन आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. हे आपलं घ्यायचं बाकी आहे. प्रपोजिशन चॅप्टर आलं की तुम्हाला या सर्व गोष्टी शिकवल्या जातील. पुढे बघा. पुढे काय आहे, की रीड द सेंटेन्स केअरफुली अँड आयडेंटिफाय व्हॉट काइंड ऑफ कंजंक्शन अंडरलाईन एक्सप्रेशन इज. कोणत्या प्रकारचं कंजंक्शन आहे? ही इज सेव्हिंग सम अमाउंट ईच मंथ, की तो प्रत्येक महिन्याला काही अमाउंट सेव्ह करतोय. सो दॅट की ज्यामुळे ही कॅन पे हिज कॉलेज फीज, की ज्याच्यामुळे तो त्याची कॉलेज फीज जी आहे ती काय करू शकतो? त्याची कॉलेज फीज भरू शकतो. या ठिकाणी सो दॅटला अंडरलाईन केलेलं आहे आणि विचारलेलं आहे, की सो दॅट कोणत्या प्रकारचा कंजंक्शन आहे? तर सो दॅट जो आहे तो एक कंपाउंड कंजंक्शनमध्ये येतो. सो दॅट, ॲज इफ हे कोणते कंजंक्शन आहे? ॲज सून ॲज हे कंपाउंड कंजंक्शन्स आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स कोणती असतात तुम्हाला माहिती असेल. आयदर ऑर,
नायदर नॉर, नॉट ओन्ली बट अल्सो हे सर्व काय आहेत आपले कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स आहेत. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स तुम्हाला माहिती असतील. फॅन बॉयज तुम्हाला सांगितलं. फॉर, अँड, बट हे सगळं फॅन बॉयज मधले कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणते आहे? इफ आहे, वेदर आहे, दॅट आहे, व्हिच आहे, whom आहे, हू आहे. हे सर्व सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. सो दॅट सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. कंपाउंड कंजंक्शन आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द मिलिटरी इज गोइंग टू ले अ ट्रॅप. मिलिटरी जी आहे ते एक ट्रॅप बिछवणार आहे टू अरेस्ट द टेररिस्ट. टेररिस्टला अरेस्ट करण्यासाठी. सो तुम्हाला सांगितलं होतं की हा इज गोइंग टू किंवा एम गोइंग टू हा जो भाग आहे किंवा ही जी फ्रेज आहे नजीकच्या म्हणजे लगेचच भविष्यामध्ये ही घडणारी घटना आहे. प्लॅन्ड ॲक्शन आहे आणि लवकरच येणाऱ्या नियर फ्युचरमध्ये ही घटना घडणार आहे. याचं इंटेन्शन टू परफॉर्म ए सर्टन ॲक्शन इन द नियर फ्युचर. बघा ऑप्शन क्रमांक ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल, की इज गोइंग टूचा वापर केव्हा केला जातो? जेव्हा एखादी ॲक्शन प्लॅन्ड झालेली आहे प्रेझेंटमध्ये आणि लगेचच भविष्यात, नियरच्या भविष्यात लगेचच, लगेचच्या नजीकच्या काळामध्ये ती पूर्ण होणार आहे. त्याला आपण इज गोइंग टू ने दाखवतो. प्लॅन ॲक्शन आहे परंतु फ्युचरमध्ये कंप्लीट होईल. ॲक्शन इन रिमोट दूरची फ्युचरची नाहीये, नियर फ्युचरची आहे. बघा, नियर इज इम्पोर्टंट, नॉट रिमोट. रिमोट म्हणजे फार लांबची, फार दूरचा फ्युचर त्याची. ग्रेट प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटीसाठी आपल्याकडे कॅन आहे, कुड आहे, एबल टू आहे. यांचा वापर आपण करत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? ए घ्यावं लागेल. मग ए बघा कुठे दिलेला आहे? त्यांनी ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आता बघा पुढचा प्रश्न. चूज द बेस्ट मीनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. पायरेटेड. पायरेटेड या शब्दासाठी आपल्याला करेक्ट मीनिंग जो आहे तो विचारलेला आहे. पायरेटेड म्हणजे घिरकी घेणे. एखादी नर्तिका असते किंवा एखादी डान्सर असते, तर ती स्टेजवर डान्स करताना जी घिरकी घेते ना, जी गोल फिरते, त्याला आपण पायरेट असं म्हणत असतो. सो रॅन फास्ट, टूक अ फास्ट टर्न ऑर स्पिन ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. ओके, छोटासा शब्द होता. व्हॉट यू कॅन अफोर्ड. वर्कआउट, वर्क ऑन सगळं होऊ शकतं यामध्ये बघा. एक्सरसाइज, वर्क विथ, वर्क ऑन हे सगळं होऊ शकतं. आणि म्हणून हा प्रश्न आयोगाने काय केलेला आहे? रद्द केलेला आहे. त्यामुळे याच्यावर विचार करण्याची गरज नाही. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी आपल्याला होमोफोन्सवर प्रश्न विचारलेला आहे. व्हेन, व्हेन आणि व्हेन. सो बघा पहिला जो व्हेन आहे व्ही-ई-आय-एन याचा अर्थ होतो, की आपल्या शरीरामध्ये ज्या व्हेन्स असतात, ज्याला आपण शिरा म्हणतो, त्याला आपण काय शिरा म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या नसा असतात बारीक. त्याच्यापैकी ज्या व्हेन्स असतात शिरा, त्यांना आपण बारीक ब्लड व्हेसल्स असं म्हणत असतो. सो बघा या ठिकाणी ब्लड आर्टरी दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए साठी दुसऱ्या क्रमांकाचं जे आहे ते बरोबर होईल. दुसऱ्या क्रमांकाचं बरोबर. हा जो व्हेन आहे याचे 2 अर्थ होतात. हा पहिला व्हेन व्ही-ए-आय-एन म्हणजे काय? वाया जाणे आणि दुसरा व्हेन व्ही-ए-आय-एन व्हेन म्हणजे काय? एक अभिमानी किंवा गर्विष्ठ व्यक्ती. मग बघा या ठिकाणी कन्सिडर्ड किंवा प्राउड दिलेला आहे. म्हणजे दुसऱ्यासाठी साठी तिसरं जे आहे ते होईल. आणि हा व्हेन म्हणजे काय? व्ही-ए-एन-ई याचा अर्थ होतो वात कुक्कुट, वेदरकॉक जे हवामान दाखवतं ते. मग बघा व्हेन म्हणजे काय? 2. सो ए साठी 2 बघा कुठे आहे? ए साठी 2 आपल्याला दिसते ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. व्हेनसाठी आपल्याला 3 कुठे दिसतंय? तर व्हेनसाठी 3 आपल्याला दिसतंय ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड आउट द एक्झॅक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम इन द गिव्हन सेंटेन्स. ब्लोइंग हर ओन ट्रम्पेट सगळ्यांना माहिती आहे, की स्वतःबद्दल स्वतःची स्तुती जो व्यक्ती करतो त्याला म्हणतो, की हा स्वतःची तुतारी वाजवतोय किंवा स्वतःचीच टिमकी वाजवतोय किंवा स्वतःच व्यक्ती स्वतःची स्तुती करतो, तेव्हा आपण हा इडियम जो आहे तो यूज करतो. ब्लोइंग हर किंवा ब्लोइंग हिज ओन ट्रम्पेट. सो बघा टू बोस्ट अबाउट सेल्फ म्हणजे स्वतःविषयी बोस्ट करणे, फुशारक्या मारणे, स्वतःविषयी बढाया मारणे. सो ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हर बँक फेल डाउन फ्रॉम हर पर्स. की तिच्या पर्समधून बँक पडली. आता बघा बँकचे वेगवेगळे मिनिंग्ज आहेत ना. बँक जे आहे, बँकचे वेगवेगळे मिनिंग आहेत. बँक जे आहेत वेगवेगळे मिनिंग्ज आहेत. तुम्हाला माहिती असेल. बघा बँकचा पहिला मिनिंग सगळ्यांना माहिती असेल. बँकेमध्ये आपण पैसे ठेवायला जातो त्याला आपण म्हणतो पतपेढी. त्याला मराठीत म्हणतो आपण पतपेढी. ही झाली आपली बँक. बँक म्हणजे काय? नदीचा किनारा. बँक म्हणजे काय? नदीचा किनारा. आणि बँक म्हणजे काय? बँक म्हणजे एक ओळ सुद्धा होते. बँक म्हणजे काय? ओळ सुद्धा होते. जर याला व्हर्ब म्हणून वापरलं तर याचा अर्थ होतो विश्वास ठेवणे. याचा अर्थ काय होतो? विश्वास ठेवणे. जर याला बँक म्हणून आणखी वापरला व्हर्ब म्हणून तर याचा अर्थ होतो पैसे जमा करणे. याचा अर्थ होतो पैसे जमा करणे. याला आणखी जर आपण म्हटलं तर याचा अर्थ ढीग पण होतो. याचा अर्थ ढीग पण होतो. सो बँकचे अनेक मीनिंग्ज आहेत. सो बँक तिच्या पर्समधून पडली म्हणजे तिच्या पर्समधून बॅलन्स पडला का असं आपण म्हणू शकतो का?
बॅलन्सला जेव्हा आपण पैसे म्हणून कन्सिडर करू तेव्हा ठीक आहे. त्यामुळे असंही होऊ शकतं, की तिच्या पर्समधून बॅलन्स पडला किंवा बँक पडला. बॅलन्स म्हणजे काय शिल्लक असलेले पैसे. आपण म्हणतो ना, माझ्या फोनमध्ये इतका बॅलन्स आहे, माझ्या अकाउंटमध्ये इतका बॅलन्स आहे. ओके. बॅलन्स म्हणजे काय शिल्लक राहिलेले पैसे. मग ते कॅश फॉर्ममध्ये असो किंवा ते तुमच्या ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये असो किंवा ते कसंही असो. आता बघा या ठिकाणी बॅलन्स पडला म्हणजे काय शिल्लक राहिलेले पैसे ते पडलेले असतील. पण तसं घ्यायचं नाहीये आपल्याला. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे ज्याला आपण पतपेढी म्हणतो. पतपेढी तर कोणाच्या पर्समधून पडू शकत नाही म्हणून ऑप्शन बी आपलं उत्तर होणार नाही. साइड ऑफ रिव्हर आता तिच्या पर्समधून बँकेचा किनारा पडला रिव्हर नदीचा किनारा पडला असं आपण म्हणू शकत नाही. मग रो ऑफ कीज म्हणजे कोणत्या? आपल्या कीबोर्डच्या ज्या कीज असतात, बटणं जी असतात, त्या बटनांची जी रांग असते त्याला आपण काय म्हणतो? रो ऑफ कीज म्हणतो आणि त्याच्यासाठी पण आपण हे बघा हे रांग म्हटलेलं आहे आणि इथे ओळ. सो बटनांची जी ओळ असेल किंवा चाब्यांची, कुलपांची जी काही ओळ असेल, लाईन असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? बँक म्हणतो. सो तिच्या पर्समधनं रो ऑफ कीज पडले. सो डी बघा डी कुठे आहे? तर डी आहे ऑप्शन 1 मध्ये आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा चूज दी वर्ड रॉंगली स्पेल्ड. लॅक अडायसायकल हे जे आहे हे बघा लॅक LACK आणि अडायसिकल. लॅक अडायसिकल हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो आळशी व्यक्ती. याचा अर्थ काय होतो? आळशी व्यक्ती हे लक्षात घ्या. लॅक अडायसायकल म्हणजे काय? जो व्यक्ती सुस्त असेल. जो व्यक्ती कसा असेल? सुस्त असेल, आळशी असेल. सुस्त व्यक्ती किंवा आळशी व्यक्ती याला आपण लॅक अडायसिकल असं म्हणत असतो. त्यानंतर आहे लॅशिवस. लॅशिवस म्हणजे कोण? कामुक व्यक्ती. लॅशिवस म्हणजे कोण? कामुक व्यक्ती. ओके. ज्याला कामवासना आहे असा व्यक्ती. आणि हे जे शब्द आहे, हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. हा शब्द कसा असायला पाहिजे होता मित्रांनो? LIBIDINOUS लिव्हिनस असा. याचाही अर्थ कामुक असाच होतो. म्हणून हे चुकीचं आहे. करेक्ट विचारलेलं आहे की रॉंगली? रॉंगली. रॉंगली विचारलेलं आहे तर सी ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. हा गुलाबी रंग दिसतोय का सगळ्यांना? नाही दिसत आहे ना? ठीक. पुढे चेंज करूया. हां, पुढे बघा. चूज द इनकरेक्ट सेंटन्स. इनकरेक्ट सेंटन्स आपल्याला ओळखायचं आहे. ही हर्ट हिमसेल्फ. बघा ही म्हणजे कोण? सब्जेक्ट. या सब्जेक्टने हर्ट केलं. सब्जेक्टने हर्ट केलं कुणाला? स्वतःलाच. मग स्वतःला हर्ट केलं म्हणून ही साठी हा जो हिमसेल्फ आहे हा बरोबर आहे. म्हणजे सेंटन्स ए बरोबर आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? इनकरेक्ट सेंटन्स. चला. पुढे म्हटलेलं आहे जेम्स एंड मायसेल्फ. मायसेल्फ कधीच सब्जेक्ट म्हणून येत नाही. बघा हे सर्व कोणते प्रोनाउन्स आहेत? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आहेत. हे सगळ्यांनी लक्षात घ्या मित्रांनो, की हा जो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन जो आहे, हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन कुठे-कुठे येऊ शकतो? हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन जो आहे, हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन बघा सब्जेक्टमध्ये जर घेतला तुम्ही, सब्जेक्टमध्ये जर घेतला तर चुकीचं होईल. ऑब्जेक्टमध्ये जर घेतला तर बरोबर होईल आणि याची पजेसिव्ह केस पण होत नाही. याची पजेसिव्ह केस पण होत नाही. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनची पजेसिव्ह केस होत नाही. हे लक्षात घ्या आणि म्हणून हा मायसेल्फ जो आहे, हा मायसेल्फ चुकीचा आहे. बिहेव युअरसेल्फ अगदी बरोबर आहे. शी डिड इट ऑल बाय हरसेल्फ या ठिकाणी बाय हरसेल्फ वापरलेला आहे. एक छोटासा पॉइंट लक्षात घ्या जर तुम्हाला माहिती नसेल मित्रांनो, की बाय आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन जर असेल, बाय आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन जर असेल, बाय आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन जर असेल, त्याचा अर्थ होतो ओन स्वतः, एकटा, अलोन. ओके. या पद्धतीने. सो शी डिड इट ऑल बाय हरसेल्फ म्हणजे काय? की तिने हे सर्व स्वतःच केले आणि म्हणून डी जे आहे हे पण काय होईल? बरोबर होईल. डी जे आहे हे पण काय होईल मित्रांनो? बरोबर होईल. सो करेक्ट ऑप्शन आता बघा काय होईल? तर चुकीचं कोणतं आहे? बी आणि बी चुकीचं असल्यामुळे ते ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. द शिप वॉज रेक्ट अँड एव्हरीवेअर. शिप कलंडली, रेक्ट झाली, बुडाली. एव्हरी मॅन प्रत्येक माणूस, वुमन प्रत्येक स्त्री अँड चाइल्ड प्रत्येक चाइल्ड वॉज ड्रोन बुडाला. ओके. पुढे आहे द शिप वॉज रेक्ट अँड एव्हरी मॅन, वुमेन अँड चाइल्ड वर. बघा हे चुकीचं आहे. हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगणारच आहे मी, की जेव्हा आपल्या सेंटेन्समध्ये ईच किंवा एव्हरीचा वापर केला जातो, तेव्हा पुढे सगळं सिंग्युलर पाहिजे. सिंग्युलर नाउन कितीही नाउन असो सिंग्युलर नाउन, कितीही नाउन असो सिंग्युलर नाउन, कितीही वर्ब असो सिंग्युलर वर्ब पाहिजे. सिंग्युलर नाही प्लुरल हेल्पिंग वर्ब आहे म्हणून हे सेंटेन्स चुकतंय. पुढे बघा इथे पण प्लुरल हेल्पिंग वर्ब आहे म्हणून हे पण काय होईल? चुकीचं होईल. आता राहिले 2 सेंटेन्स, की दोघंही सेंटेन्समध्ये सारखं आहे. वरच्या सेंटेन्समध्ये वॉज आहे, खालच्या सेंटेन्समध्ये हॅड आहे. एक छोटासा पॉइंट मी तुम्हाला शिकवला होता. तो असा होता, की हॅड प्लस व्ही3 ने जी घटना दाखवली जाते ती आधी घडते आणि व्ही2 ने दाखवलेली घटना जी आहे ती नंतर घडते. मग इथे प्रॉब्लेम असा होतोय, की शिप वॉज रेक्ट अँड एव्हरी मॅन, वुमन अँड चाइल्ड हॅड ड्रॉन. याचा अर्थ असा होतोय, की पहिल्यांदा चाइल्ड, वुमेन आणि मेन जे आहेत ते बुडाले. जे सगळे एव्हरी मॅन, एव्हरी वुमन आणि एव्हरी चाइल्ड जे आहे, आधी ते बुडाले आणि त्याच्यानंतर नाव जी आहे ती पलटली. पहिले नाव पलटणार मग ते बुडणार ना.
आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. सो आधी बुडणार, मग नाव पलटणार असं होऊ शकत नाही. म्हणून हे सेंटन्स कॉन्टेक्स्चुअली चुकीचं आहे. सेंटन्स ए बरोबर होईल. सेंटन्स ए जर बरोबर आहे, तर बघा ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. सो 4 ऑप्शन आपलं करेक्ट होईल. पुढे बघा. हिअरिंग द नॉक. नॉक हिअर झाल्यानंतर. सो हे काय आहे मित्रांनो? हिअरिंग द नॉक. नॉक हिअर झाल्यानंतर. हिअरिंग द नॉक शी ओपन द डोअर. म्हणजे कुणीतरी दरवाजावर नॉक केलं आणि मग त्याच्यानंतर तिने दरवाजा ओपन केला. विचारलेलं आहे, व्हॉट काइंड ऑफ सिंथेसायझर इस द अंडरलाईन्ड वर्ड इन द सेंटन्स? सो हिअरिंग द नॉक. हिअर करणारं काय आहे? तर या ठिकाणी नॉक आहे. म्हणून हे जे हिअरिंग आहे, हे हिअरिंग काय होईल या ठिकाणी पार्टिसिपल. सो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपला करेक्ट आन्सर. पार्टिसिपल. पार्टिसिपंट नाही, पार्टिसिपल. पुढे बघा. रीड द सेंटन्स केअरफुली अँड चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन गिव्हन बिलो. मिल्क अँड हनी आर नरिशिंग फूड. आता बघा या ठिकाणी मिल्क अँड हनी असं म्हटलेलं आहे. इकडे पण म्हटलेलं आहे मिल्क अँड हनी. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर हे मिल्क अँड हनी या फूडला इंडिकेट करताय. हे मिल्क अँड हनी या फूडला इंडिकेट करताय आणि म्हणून जे फूड आहे तेच काय आहे? मिल्क अँड हनी आहे आणि फूड सोबत आपण जनरली सिंग्युलर व्हर्ब यूज करतो. म्हणून या फूडसाठी आपण हा इज बरोबर घेणार. आर चुकीचा. फूडसाठी आर जो आहे तो चुकीचा होईल. फर्स्ट सेंटेन्स रॉंग, सेकंड सेंटेन्स बरोबर, बी इज करेक्ट, ऑप्शन 2 बरोबर. द सेंटेन्स अबोव्ह एक्सप्रेसेस मोर. द जज ऑर्डर दॅट अॅक्युज्ड बी. बघा हा जो भाग आहे ना अॅक्युज्ड बी आणि सेट याच्यामुळे हे एक इम्पेरेटिव्ह मूड आहे. सगळ्यांना सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. सॉरी हा काय आहे? सब्जंक्टिव्ह मूड आहे. ओके. सब्जंक्टिव्ह मूड आहे. सो ऑप्शन ए बरोबर होईल. सेंटेन्स सॉरी ए कुठे आहे? तर ए 3 मध्ये म्हणून ऑप्शन 3 बरोबर. ऑप्शन 3 बरोबर. ऑप्शनमध्ये ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न बघा. द वर्ड एव्हरिशियस. एव्हरिशियस म्हणजे कोण? एखादा व्यक्ती जो असतो लोभी. लोभी किंवा हावरट व्यक्तीला आपण काय म्हणतो? एव्हरिशियस. याला आपण ग्रीडी म्हणतो, ग्लटन म्हणतो. ॲप्लिकेबल म्हणजे ॲप्लाय करण्यायोग्य. ओमनीप्रेझेंट म्हणजे सर्वदूर प्रेझेंट असलेला, ओमनीसायंट सर्व माहिती असलेला. ग्रीडी. ग्रीडी कुठे आहे? डी मध्ये. डी कुठे आहे? ऑप्शन 3 मध्ये म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर. सोपा प्रश्न होता. पुढे बघा डिस्पाईट हर एज शी वॉक स्टेडीली. ती कशी वॉक करते? स्टेडीली. सो हे काय आहे बघा. सगळ्यांना माहिती असलं पाहिजे, की डिस्पाईट हर एज तिचं एज असून सुद्धा ती वॉक स्टेडीली. स्टेडीली म्हणजे सरळ चालते. सो कशी चालते? कशी चालते? हाऊ वॉक्स. त्याचं उत्तर आहे आणि त्याचं उत्तर नेहमी काय असतं? कशाचं उत्तर नेहमी? कसा, कशी, कसे, कसं करते त्याचं उत्तर नेहमी ॲडव्हर्ब असतं आणि म्हणून ही ॲडव्हर्बियल फ्रेज होईल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. "धिस इस द प्लेस वेअर द मर्डर वॉज कमिटेड. द क्लॉज अंडरलाईन इन द सेंटन्स इज." बघा या ठिकाणी हा जो प्लेस आहे, या प्लेसबद्दल आपल्याला अधिकची माहिती सांगितली जात आहे या क्लॉजद्वारा. सो प्लेस इज नाउन. नाउनबद्दल एक्स्ट्राची माहिती सांगितली जाते. तो एक्झेक्टिव्ह क्लॉज आहे आणि एक्झेक्टिव्ह क्लॉज बघा ऑप्शन सी मध्ये आहे आणि ऑप्शन सी बघा कुठे आहे? तर ऑप्शन 1 मध्ये आहे आणि म्हणून हे आपलं करेक्ट आन्सर. ऑल राइट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ब्लँक इज द करेक्ट कंपाउंड नाउन इन द प्लुरल फॉर्म. ब्रदर्स इन लॉ. बघा हा जो ब्रदर्स आहे ना, हा बरोबर होईल. सॉरी. हा जो ब्रदर्स आहे ना, हा ब्रदर्स बरोबर होईल. हा ब्रदर इन लॉज, लॉज चुकीचा आहे, लॉज चुकीचा आहे. ऑप्शन बी कॅन्सल करा, सी कॅन्सल करा. हे ब्रदर जे आहे हे मात्र चुकीचं आहे. ऑप्शन ए आपलं करेक्ट होईल. ए करेक्ट होईल तर मग ऑप्शन 4 आपलं करेक्ट होईल. ओके. चलो पुढे बघा. नाऊनचा प्रश्न आहे ना? ओके. झालेत काय प्रश्न? ओके, हां. सो हे जे प्रश्न आपल्याला विचारली होती या परीक्षामध्ये, त्या सर्व प्रश्नांना आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. ज्या ठिकाणी मी काही इम्पोर्टंट नोट दिलेले आहेत, ते पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, जेणेकरून पुढच्या परीक्षांसाठी आपल्याला ते उपयोगी पडेल, कामी येईल. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत मागील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करा, सराव करा. कोणताही प्रश्न तुम्हाला समजला नाही, कोणत्याही प्रश्नांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला कळलं नसेल, समजलं नसेल, तर तोच प्रश्न तुम्ही मला लगेच WhatsApp करा. मी तुम्हाला पुढच्या दिवशी जेव्हा आपण लेक्चर घेऊ, त्याच्या आधी तो प्रश्न तुम्हाला समजून पूर्णतः सांगून देईल. ओके. सो आजच्या लेक्चर तरीसाठी आपण या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. थँक यू सो मच. टेक केअर.